प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास कलेजी फ्राय। झटपट, मसालेदार आणि घरच्या घरी हॉटेल सारखा टेस्ट। तिखट मसालेदार कलेजीची खमंग चव आजच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे। अगदी सोपी आणि परफेक्ट कलेजी फ्राय रेसिपी। कलेजी फ्राय कशी करायची अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया। आज आमच्या घरी मटण आणलं होतं आणि त्यातच मला कलेजीचे छान तुकडे दिसले। मग वाटलं अरे हा तर एकदम परफेक्ट चान्स आहे, लगेच तुमच्यासाठी कलेजी फ्रायची झटपट रेसिपी दाखवूया। मी कलेजी 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे। वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तवा छान आपण गरम करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत। ही मी मटणाची कलेजी घेतली आहे, म्हणजेच बकऱ्याची। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे। ठेचलेला लसूण टाकल्यामुळे कलेजीचा स्वाद खूप दुप्पट होतो आणि जाम भारी अशी कलेजी लागते। लसूण छान खरपूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। जी आपण हिरवी पेस्ट बनवलेली ती आपण टाकून घेणार आहोत। पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या। या रेसिपीसाठी फार खास आणि रोजच्या वापरातलं साहित्य लागणार आहे। ही कलेजी फ्राय माझी पर्सनल फेवरेट आहे आणि तुम्हालाही आवडेल अशी आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। मस्त रंग आलाय बघू शकता। आता सुगंध तर जबरदस्त यायला लागला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कलेजी टाकायची आहे आणि छान त्या पेस्टमध्ये आपण कलेजी फ्राय करून घेणार आहोत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घ्या किंवा लाल तिखट सुद्धा टाकू शकता। कलेजी हलक्या हातानेच हलवायची, नाहीतर तुकडे तुटू शकतात। आता बघा मसाले किती छान एकत्र मिसळलेत। या स्टेजला गॅस मध्यम ठेवला तर टेस्ट आणखी छान येते। हा बघा रंग अगदी परफेक्ट दिसतोय। या टप्प्यावर मी थोडं तेल वाढवते, यामुळे कलेजी मऊ राहते। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान आपण ही कलेजी त्या मिठामध्ये एकजीव करून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता। सर्वांना हा कलेजीचा वेगळा स्वाद नक्की आवडेल। ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला जमू शकते। ही कलेजी फ्राय तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत खा, खूप भारी लागते। आणि या कलेजीची तुम्ही एकदा चव घेतली ना की विसरणं अशक्य। चव अशी की सर्व प्रकारची कलेजी फ्राय तुम्ही विसरून जाल। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे कलेजी फ्राय। मस्त रंग आला आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे। छान आपण परतून घेणार आहोत आणि परतताना फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। शिजली की नाही हे तपासायला तुम्ही एक छोटासा तुकडा दाबून बघा। आणि ही कलेजी तुम्ही गरम असतानाच खा। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मटन मसाला टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला टाकू शकता। फक्त 5 मिनिटात ही कलेजी फ्राय तयार होते। चव पाहिली की तुम्हाला परत परत करावीशी वाटेल। सोपी, झटपट आणि रेस्टॉरंट सारखी कलेजी फ्राय। तुम्ही ही कलेजी फ्राय खाल्ली की हॉटेल विसरून जाल। हे बघा रंग आणि सुगंध अफलातून। आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत कलेजी व्यवस्थित शिजण्यासाठी। ही स्टेप स्किप करू नका, टेस्टसाठी खूप महत्त्वाची आहे। जास्त कलेजी शिजवली तर कडक होते, म्हणून वेळेचं भान ठेवा। छान आपण पाण्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे। तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता, खरंच खूप आनंद होतो। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा।
आणि रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते। ही कलेजी फ्राय बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात, हॉटेलला विसरायला लावणार ही घरगुती कलेजी फ्राय। ही कलेजी फ्राय तुम्ही गरमागरम वाढली की पोळी आणि तांदळाच्या भाकरीसोबत एकदम परफेक्ट लागते। ही कलेजी फ्राय तुम्ही एकदा करून बघा आणि माझी रेसिपी तुम्ही बनवली की मला कमेंट्स करून नक्की कळवा की कशी झाली होती। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार ही कलेजी फ्राय। कलेजीचा सुगंध घरभर दरवळला आहे। एकदा कलेजी फ्राय तुम्ही करून बघा, चव विसरणं अशक्य आहे। ही चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, तुम्ही बनवली कीच तुम्हाला समजेल। ज्यांना कलेजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट कलेजी फ्रायची रेसिपी आहे। ही कलेजी फ्राय इतकी टेस्टी होते ना की तुम्हाला थांबता येणार नाही। गरमागरम कलेजी फ्राय खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा, एकही रेसिपी मिस करू नका।